स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MACB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माते फिरूनं त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली. संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणी शहरातील आंबेडकर प्रेमी प्रचंड संतप्त झाले. शहरातील मोठ्या संख्येने अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले असून प्रचंड घोषणाबाजी केली. आज राहता शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं राहता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं. या समाजकंटकांवर शासनाकडून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व तमाम भीमसैनिक यांच्याकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, याची शासनाने नोंद घेण्याचं या निवेदनात नमूद केलं. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे यांनी या समाजकंटकांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी असं म्हटलंय. प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे, युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, तुषार सदाफळ, दिलीप निकाळे, रावा निकाळे, मुस्ताक शेख, बाबासाहेब बनसोडे, बापू गायकवाड, मनोज अहिरे, दीपक शिंदे, अशोक आरक, सुनील घोडेराव, वसंत खरात, मधुकर निकम, राजेंद्र पाळंदे आदी यावेळी उपस्थित होते. गेल्या 2-3 दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी आहे व त्याच्यासमोर भारतीय संविधानाचं स्टॅच्यू बनवण्यात आलेला आहे. पण गेल्या अनेक दिवसापासून जो जातीवाद महाराष्ट्रामध्ये वाढत आहे, त्या या जातीवादाकडे या सरकारने लक्ष घालून हा जातीवाद कसा थांबवता येईल याच्यावर भर दिला पाहिजे. व जो कोणी माते फिरू आहे तो माते फिरूच आहे का त्याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे, अशा या गोष्टीची सखोल चौकशी व्हावी आणि ती लवकरात लवकर त्या माते फिरूचे पाठीमागचे हात किंवा त्याला पाठबळ देणारे हात हे लवकरच सरकारने छाटून टाकावे, जेणेकरून या महाराष्ट्राचं वातावरण खराब होणार नाही. ज्या महाराष्ट्राची ओळख शाहू फुले आंबेडकर अशी आहे, अशा या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत चालल्या तर याचं बांगलादेश होण्यामध्ये कुठली कसर बाकी राहणार नाही. अशा घटना जर वाढत चालल्या तर हेच मी आपल्याला सांगतो, जो कोणी गुन्हेगार असेल त्याला लवकरात लवकर शिक्षा देशद्रोहाचीच घडावी हीच मी आपल्या माध्यमातून मागणी करतो. नीतच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क. NA प्लॉट, रेसिडेन्शियल, कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन. प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा. प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता: नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील. 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता: साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क.